यशवंतनगर आणि नेताजी नगर भागामध्ये सामाजिक जनजागृतीसाठी एक उपक्रम राबवण्यात आला। सूर्योदय मित्र मंडळ आणि शिफार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिला व मुलींवरील अत्याचार आणि आत्महत्या यांसारख्या गंभीर सामाजिक प्रश्नांवर प्रकाश टाकणारे प्रभावी पथनाट्य सादर करण्यात आले। या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबरच स्त्रियांवरील अत्याचारांना विरोध करणे, त्यांना आधार देणे आणि मानसिक आरोग्याबाबत सजग राहणे किती महत्त्वाचे आहे याचा संदेश देण्यात आला। स्थानिक नागरिकांनीही या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून अशा उपक्रमांमुळे समाजातील संवेदनशील विषयांवर सकारात्मक बदल घडू शकतो असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। मुलींनी चांगली ॲक्टिव्हिटी केल्यामुळे प्रशांत सर, विलास सर व यारडी व सिपर संस्थेचे आमच्या सूर्योदय मित्र मंडळाकडून त्यांचे हार्दिक शुभेच्छा व मुलींना आमच्या मंडळाकडून एक छोटी गिफ्ट। यारडी वस्ती विकास प्रकल्प आणि सिफार या संस्थेच्या वतीने सूर्योदय गणेश मंडळाच्या वतीने आपल्या वस्तीमध्ये छेडछाड विरोधी पोस्टर प्रदर्शन आणि आत्ता सध्या जे ज्वलंत काही विषय आपल्या वस्त्यांमध्ये घडत आहेत, ज्याच्यामध्ये जसं की आत्महत्येचं प्रमाण वारंवार वाढत चाललं आहे। आपल्या वस्त्यांमध्ये जवळपास या 6 महिन्यामध्ये 4 ते 5 आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्या सगळ्या आत्महत्या किशोरवयीन मुलामुलींमध्ये घडलेल्या आहेत। त्याला कुठेतरी आळा बसावा या उद्देशाने आमच्याच वस्तीमधल्या यारडी वस्ती विकास प्रकल्प आणि सिफार या संस्थेच्या वतीने आपण किशोरवयीन मुलींचे गट केलेले आहेत। त्या गटांमधल्या ज्या मुलं मुली आहेत त्या मुलांनी आणि मुलींनीच हा एक पथनाट्य बसवलं। त्या पथनाट्याचा विषय होता की आशेचा किरण, कारण बऱ्याच ठिकाणी मुली आत्महत्या करतायत आणि मनामध्ये जे न्यूनगंड निर्माण होतोय तो न्यूनगंड कुठेतरी कमी झाला पाहिजे आणि त्यांना एक आशेचा किरण मिळाला पाहिजे। यासाठी आमच्या वस्तीतल्या तायांनी खूप छान पद्धतीने हा प्रोग्राम राबवला। मला वाटतं की या गणेश मंडळाच्या खूप खूप आभार मानले पाहिजे। अशा अनेक सामाजिक संस्था आहेत की त्या सामाजिक संस्थांना काम करण्याची संधी अशा मंडळांमधनं मिळते आणि हे काम असंच पुढं चालू राहण्यासाठी आम्हाला खरं तर वस्त्यांमधून खरंच मदत मिळते आणि मी म्हणेल की हे काम इथंच नाही थांबले। तुम्ही जर आमच्यासोबत असाल तर हे काम अगदी खरंच पुढं जाणार आहे आणि पुन्हा एकदा गणेश मंडळाचे आभार व्यक्त करतो आणि इथंच थांबतो। धन्यवाद। खरं तर ही जनजागृती आहे। ही जनजागृती करण्यासाठी अशा अनेक मंडळांमध्ये आपण पोहोचतोय। वस्त्यांमध्ये ताई दादा पोहोचत आहेत, त्या पण ठिकाणी आपण असे कार्यक्रम घेतोय। जवळपास आपलं काम हे 14 वॉर्डमध्ये आपण काम करतोय आणि 8 वॉर्डमध्ये यारडी वस्ती विकास प्रकल्पाचं जे काम आहे ते वेगवेगळ्या विभागांमध्ये आपण काम करतोय। स्वच्छता असेल, आरोग्य असेल किंवा मग व्यवसाय प्रशिक्षण असेल आणि युवा विकास कार्यक्रम असेल, असे वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण वस्त्यांचाच विकास, युवांच्या सोबत वस्तीचा विकास झाला पाहिजे आणि आपल्या कार्यक्रमाचंच नाव आहे यारडी वस्ती विकास प्रकल्प। म्हणजे स्वतःसोबत वस्तीचा विकास करण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या गोष्टी दिल्या जातात, अगदी विचारांपासून तर ते स्किलपर्यंत आपण हे प्रोग्राम घेऊन जातोय। माझं नाव नीता वायराळ, मी या वस्तीमध्ये काम करते। म्हणजे आमच्या संस्थातर्फे यारडी सिफार यारडी हे आमच्या संस्थेचं नाव आहे। आम्ही 5 विषयावर काम करतो, तिथं हेल्थ, स्वच्छता, एज्युकेशन, शिक्षण हे सगळं आम्ही काम करतोय। आता आपल्या वस्तीमध्ये जे काही चालू आहे त्याच्याबद्दल आम्ही एक पथनाट्य बसवलेलं आहे। त्या पथनाट्यामध्ये आमच्या सहभागी झालेले आहेत।